हॅलो. आजच्या व्हिडिओची सुरुवातच संध्याकाळी झाली. संध्याकाळी सगळ्या देवांना दिवे लावून घेतले. रोज संध्याकाळी मला 6 दिवे लावावं लागतात 6 ठिकाणी. देवघरात, साईबाबांच्या फोटोंना, प्रवेशद्वाराजवळ, तुळशीच्या वृंदावनात, शमीच्या झाडाखाली आणि आवळ्याच्या झाडाखाली. एवढे दिवे मी रोजच लावत असते. सकाळी फक्त देवघरात, साईबाबांच्या फोटोपुढे आणि तुळशी वृंदावनात, पण संध्याकाळी मात्र आवळ्याच्या झाडाखाली आणि शमीच्या झाडाखालीही लावते. असं म्हणतात की आवळ्याच्या झाडाखाली विष्णूचा वास असतो आणि मग विष्णू आपल्यावर प्रसन्न झाले की लक्ष्मी ही आपल्यावर आपोआप प्रसन्न होते. आणि शमीच्या झाडाखाली दिवा लावल्याने आपल्याला शनिदेवाचा आशीर्वाद मिळतो असे म्हणतात. शमीचे झाड नव्हते आमच्याकडे आधी. आत्ता मागच्या महिन्यात आणले, ते कुंडीतच लावले. चांगले फुटले ते आता. दिवा वगैरे लावून झाल्यावर कपड्यांच्या घड्या घातल्या. आता दिवस लवकर मावळतो आणि ऊनही जास्त नसतं, त्यामुळे कपडे लवकर वाळत नाही. मग मी उशिराच काढते. तरी मशीनला लावलेले असतात कपडे, पण एवढे चांगले वाळलेले नसतात, कारण ऊनच एवढं नसतं चांगलं. जसे की उन्हाळ्यात एकदम कडक होतात कपडे वाळून, तसे हिवाळ्यात अजिबात नाही. त्यातून असा उबट उबट वास येत असतो. मग त्यानंतर लगेचच संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले. आज संध्याकाळी जेवणामध्ये वांगे बटाट्याची हिरवं वाटण घालून भाजी करायची होती आणि शेंगदाण्याची चटणी. या टाईपच्या भाज्या आमच्याकडे जास्त होतात, कारण पप्पांना अशीच भाजी आवडते. शेंगदाणा आणि त्यात कोथिंबीर, हिरवी मिरची वाटून केलेल्या भाज्या पप्पांना जास्त आवडतात. मग त्या प्रकारच्याच भाज्या जास्त प्रमाणात होतात आमच्याकडे.
आज पप्पांनी भाजीपाला आणला होता, त्यामध्ये स्वीटकॉर्नही आणले होते आणि मग मध्येच राजविकाचं चालू झालं मला भाजलेलंच खायचं आहे स्वीटकॉर्न म्हणून. मग ती ऐकेनाच, मग गॅसवरच भाजून दिलं तिला. तसं तर गॅसवर भाजलेलं चांगलं नसतं, पण ती ऐकेनाच. तिला म्हणत होती की आपण उद्या उकडू, कारण आज उशीर झाला होता खूप. पण मग ती ऐकेनाच. मग तिच्यासाठी एक भाजून दिलं, मग बाकीचे ठेवलेत ते की उद्या होतील उकडायला. उकडून छान लागतात स्वीटकॉर्न. मग भाजून वगैरे दिलं तिला. थोडेसे 2-3 घास खाल्ले असतील, मग तिचं समाधान झालं. शक्यतो गॅसवर भाजलेलं स्वीटकॉर्न वगैरे म्हणजे काही खात नाही, म्हणजे राजविकाला तरी मी नाही देत. पण मग ती आज ऐकतच नव्हती म्हणून मग दिला आज. नाहीतर नेहमी कॉर्न वगैरे आणले तर मग ते उकडूनच खातात आमच्याकडे. मग भाजीपाला आणला होता तोही निवडून घेतला, कारण पोळ्या मी गरम गरमच करणार होते. भाजी बनवून ठेवली, कारण आता थंडीच्या दिवसात पोळ्या बनवून ठेवल्या तरी त्या इतक्या थंड होतात. मग त्यापेक्षा गरम गरम बनवते, म्हणजे मग 2 घास जास्त खातं माणूस. बाकीच्यांना गरम पोळ्या बनवून दिल्या, बाकीच्यांची जेवणं झाले. मग मीही जेवण केलं आणि मग राजविकाला खाऊ घातलं. तिला सगळ्यात शेवट खाऊ घालत असते मी, कारण तिला खाऊ घालण्यात खूप वेळ जातो. तर असं होतं माझा आजचा दिवस. बाय.